श्री स्वामी समर्थ. आज आपल्या सुभद्रानगर निवारा केंद्रामध्ये जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, केंद्र प्रतिनिधी प्रमाणपत्र नियुक्ती कार्यक्रम, त्याप्रमाणे अनुभवी सेवेकरांचं मार्गदर्शन या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी मानाचं त्रिवार वंदन. आपल्या या मार्गाचे आदी प्रवर्तक विठले महाराज, त्याप्रमाणे ते जगदी मोरेदादा आणि या स्वामी कार्याची धुरा सांभाळणारे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी मानाचं त्रिवार वंदन. आज आपल्या या केंद्रामध्ये हा जो मंगलमय कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी एक उद्घाटन म्हणूया या ठिकाणी करणार आहोत. आलेले सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं आणि या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्व जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, केंद्र प्रमुख आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन करावं. माऊलींच्या प्रतिमेचं, स्वामींच्या प्रतिमेचं या ठिकाणी आपण पूजन करावं. आदरणीय माऊलीजी शेळके, विलासांना पानगावाने, ॲडव्होकेट जयंतरावजी जोशी, कैलासराव माळेसाहेब, त्यानंतर संजय भाऊ अवताडे आणि सर्वच मान्यवर आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं. नाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. तुम्हीं से है आगाज, तुम्हीं अंजाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुदेव की जय. भारत माता की जय. सत्कार कभी ना भूले हम, इतना बने. पुन्हा एकदा दरम्यानच्या काळामध्ये आपल्या या केंद्रामध्ये हजर झालेले सर्व सेवेकरी यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सुभद्रानगर निवारा केंद्र या केंद्राचं आज एक सद्भाग्य म्हणूया की आपल्या जिल्ह्याची एक महत्त्वाची मीटिंग आपल्या या केंद्रामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने, गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे. जर निवारा केंद्राविषयी थोडीशी माहिती द्यायची झाली तसं पाहायला गेलं तर अगोदर आदरणीय
संजय भाऊ अवताडे यांची प्रस्तावना आहे, परंतु मान्यवर येत आहे तोपर्यंत थोडीशी माहिती आपल्या केंद्रासंदर्भात या ठिकाणी आम्ही आपल्याला देऊ इच्छितो. साधारणतः एक 15 वर्षापूर्वी म्हणजे जुलै 2009 गुरुपौर्णिमेच्या एक पावन अवसरावर या केंद्राची स्थापना आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय हरिभाऊ गिरमे काका काही सेवेकरांना त्यांनी सोबत घेऊन, त्यामध्ये अरविंद काका रोईकर असतील, नरेंद्र काका बैरागी असतील, चंद्रकांत वाघ साहेब असतील, योगेश भाऊ सारंगकर असतील, या सर्वांना सोबत घेऊन आणि काही सेवेकरांना सोबत घेऊन या ठिकाणी आपल्या या केंद्राची स्थापना करण्यात आली. जेव्हा या केंद्राची स्थापना करण्यात आली त्याच्या अगोदरचा हा जो परिसर होता दुर्लक्षित परिसर होता. या केंद्रामध्ये इकडे या परिसरात कोणी फिरकत पण नव्हतं. म्हणजे कुठंतरी डस्टबिन आपण ज्याला म्हणतो, कचरा फेकण्याची जागा होती. प्राणी म्हणजे बरेचसे जे काही प्राणी असतात ज्यांना काही जागा राहत नाही ते इथे म्हणजे मोकाट ज्यांना आपण म्हणतो असे जनावर या ठिकाणी फिरत होते. इथं कचरा वगैरे टाकला जायचा, कचरा डेपो सारखा या परिसराचा वापर केला जायचा. नगरपालिकेची जागा आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि इकडे कोणी येत नव्हतं, म्हणजे याची एंट्री कुठं नाही ते सुद्धा कळत नव्हतं. पण कुठेतरी स्वामी महाराजांचं एक नियोजन होतं की या ठिकाणी एक सुंदर केंद्र या ठिकाणी तयार करायचं, आणि ती कल्पना गिरमे काकांच्या त्यांना त्यांच्यापर्यंत ती पोहोचवली आणि काही लोकांना घेऊन याप्रमाणे केंद्राची सुरुवात झाली. आणि खात्री पण नव्हती की इथं केंद्र ज्या आज तिथला केंद्र आहे तसं केंद्र उभं राहील की याची खात्री पण त्यावेळेस नव्हती. परंतु अशक्यही शक्य करतील स्वामी या उक्तीने आज आपल्यासमोर जे काही ही वास्तू आहे आणि अजूनही बरेचसे काही बदल स्वामी महाराजांच्या कृपेने होणार आहे, ते निश्चितपणे ही स्वामी महाराजांचीच कृपा आहे. आदरणीय गिरमे काकांनी काही सेवेकरांना घेऊन या कामाचं केंद्राच्या भूमिपूजनाचा एक छोटासा कार्यक्रम केला. पूर्वीच्या काळी असली एक लोखंडी गोदरेजची खुर्ची, त्या खुर्चीवरती स्वामी महाराजांचा छोटासा फोटो या ठिकाणी ठेवून आरती करायला सुरुवात केली. अगदी 3-4 सेवेकरी त्यावेळेस फक्त हजर राहत होते आणि गुरुवारची साप्ताहिक आरती त्यावेळेस फक्त व्हायची. त्यानंतर मग हळूहळू एकमेकांना सांगितलं गेलं आणि केंद्र सुरू झालंय. एक 2-3 सेवेकरी अजून त्या ठिकाणी वाढले. आपल्या केंद्राचे मार्गदर्शक गावण सर, जे या केंद्राला ही गावण सर आणि गावण ही जोडी जे मार्गदर्शक म्हणून लागलेले आहेत. गावण सर त्यावेळेस विद्यार्थी अवस्थेमध्ये होते. इथं ते त्यांच्या काही मित्रासहित रूमवर राहायचे आणि मग ते गिरमे काकांसोबत या ठिकाणी केंद्रामध्ये ते सुद्धा यायचे. तेव्हापासून त्यांचा परिचय. काही सेवेकरी मग सकाळी गायत्री सहस्रनाम याचं हवन करायचे सकाळी, आणि संध्याकाळी बटूक भैरव या दोन्ही सेवा घ्यायच्या आणि हवनयुक्त सेवा घ्यायची. त्या सेवा सुरू झाल्यानंतर आपल्या या कार्याला थोडीशी गती मिळाली आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद लाभला आणि केंद्र थोडंसं उन्नतीकडे वाटचाल करू लागलं. सेवेकरांची संख्या पण वाढू लागली आणि जी आरती गुरुवारी व्हायची फक्त ती आता त्रिकाल आरती सुरू झाली या केंद्रामध्ये. त्याचं सर्व श्रेय जे आहे ते आपल्या सर्व सेवेकरांचंच आहे. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यानंतर परत एक थोडंसं पुढं पाऊल केंद्राने उचललं. आपल्या मार्गातील जेवढे काही सण उत्सव आहेत हे सर्व उत्सव सण या ठिकाणी आपल्या केंद्रामध्ये साजरे केले जाऊ लागले. यानंतर स्वामी महाराजांच्या कृपेने आणि गुरुमाऊलींच्या कृपेने आशीर्वादाने आपल्या केंद्रामध्ये पहिला दत्त जयंती सप्ताह साजरा करण्यात आला. त्यावेळेस अशी व्यवस्था म्हणजे मंडप सुद्धा त्यावेळेस टाकायचा का नाही टाकायचा अशा प्रकारे थोडंसं द्विधा मनस्थिती होती. मंडप देण्यासाठी काही जण तयार नव्हते किंवा खूपच खर्च सांगत होते. परंतु अचानक स्वामी महाराजांचंच नियोजन, एक संजय गंगुले नावाचे गृहस्थ आहे, त्यांनी 60x40चा मंडप या ठिकाणी स्वामी महाराजांना या कार्यासाठी एकदम कमी दरामध्ये उपलब्ध करून दिला. अतिशय कमी दरामध्ये. ते संजय भाऊ गंगुलेंचं या ठिकाणी हरिभाऊ काकांनी मला स्पेशल उल्लेख करायला लावला की ती व्यक्ती जी आहे त्यांनी आपल्या या मार्गामध्ये जी सुरुवात आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा हातभार होता. आणि सप्ताहासाठी अधिष्ठान मांडायचं होतं तर जो काही मोठा फोटो लागतो तो पण एका सेवेकराच्या घरून त्या ठिकाणी आणला होता 7 दिवस. आणि हा जो सप्ताह झाला त्यानंतर एक पलीकडे पत्र्याचं शेड केलं होतं. स्वामी महाराज 3 महिने त्या पत्र्याच्या शेडमध्ये त्या ठिकाणी होते. म्हणजे हे सगळी त्यांचीच लीला असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि हा सर्व सप्ताह जो आहे हा सप्ताहाचं संपूर्ण कामकाज त्या सेवेकऱ्यांना स्वामी सेवेकरी जे आहेत त्यांनी स्वामीच्या कृपेने सहज लिहिल्या केलेलं होतं. यानंतर या सप्ताहाच्या आशीर्वादाने म्हणा केंद्राचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. आज समोर दरबार आपण पाहत आहे सुंदर 15x15चा. हा त्यानंतर बांधला गेला. बाहेरची वॉल कंपाऊंड आहे तो पण विकास त्यानंतरच होऊ लागला. कंपाऊंड वॉल आहे, त्यानंतर हे शेड आहे
हे सर्व नंतर टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी होऊ लागलं. तेव्हापासून तर आतापर्यंत स्वामी जयंती असेल, स्वामी पुण्यतिथी असेल, दत्त जयंती असेल, हे दोन्ही सप्ताह आपल्या केंद्रामध्ये आज सगळ्यात सुरू आहेत. हे सर्व खूप छान चालू होतं, पण 2019 मध्ये आपल्या संबंध जगाला एक मोठ्या संकटानं घेरलं होतं, कोरोना. तर कोरोना काळामध्ये सुद्धा आपल्या केंद्रावर सुद्धा याचा थोडासा इफेक्ट झाला. सेवेकरी जी काही संख्या वाढली होती ती संख्या अगदी 7 ते 8 सेवेकऱ्यांपर्यंत येऊन ठेवली. आपल्या केंद्राच्या दरबाराचं काम पाहणारे आमच्या आदरणीय जयश्रीताई कुलकर्णीताई यांनी आणि काही सेवेकऱ्यांनी आरती लावून धरली. म्हणजे एवढ्या कठीण काळात सुद्धा ताई या ठिकाणी हजर राहत होत्या. तिन्ही आरत्या आदरणीय ताई आणि काही सेवेकरी आपल्या त्यांनी खंड पडू दिला नाही. आपलं केंद्र व्यवस्थितपणे चालूच ठेवलं. हा संख्या कमी झाली, परंतु सेवेकरी मात्र घरी सेवा करतच होते. त्यानंतर हा जो एरिया त्यावेळेस होता हायली कॉन्टेमेंटेड एरिया होता. लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे, त्यामुळे इथं लोक येण्यासाठी थोडेसे घाबरत पण होते. पण तरी सेवेकऱ्यांना आपलं काम या ठिकाणी चालू ठेवलं, खंड कोणता पडू दिला नाही. त्याही सेवेकऱ्यांचा या ठिकाणी उल्लेख करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर हे संकट कमी झालं. गिरमे काकांनी परत केंद्राकडे थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात केली आणि नंतर गावण सर आणि गावणताई ही जोडी, ही मंजूर गावचे 2 जण, त्यांना या ठिकाणी भाऊंनी आणलं आणि केंद्रामध्ये प्रश्नोत्तर सेवा आणि मार्गदर्शन या 2 सेवा अतिशय महत्त्वाच्या असतात. या 2 सेवा इतर सेवेला जोडल्या गेल्या आणि त्यानंतर मात्र केंद्राने खूप चांगल्या प्रकारे उभारी घेतली आणि या जोडीनं आपल्या केंद्रामध्ये जे उत्सव आहेत आपण साजरे करतो, पण त्यामध्ये परत अजून नव्या प्रकारे चांगल्या पद्धतीने आणि अजून थोडं शासन सुद्धा कशा पद्धतीने करता येईल, थोडं पावित्र्य कसं राखता येईल या संदर्भात सर्वांना गायडन्स केलं. यामध्ये अनेक सेवेकरी आहेत. आमचे स्वप्नील भाऊ ठक्कर आहेत, एकही दिवस कधी आरतीला मिस नाही केलेलं. म्हणजे इथं सर्व जे सेवेकरी सांगतात नावं भरपूर आहेत, परंतु या ठिकाणी नामोल्लेख करायला तेवढा वेळ नाही आपल्याकडं. तर सर्वांनी जे काही केंद्रासाठी योगदान दिलंय हे निश्चित खूप छान आहे. त्यानंतर आपल्या केंद्राचं जे शेड्यूल असतं ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु या ठिकाणी सांगतो की आपल्याकडे त्रिकाल आरत्या होतात. सकाळची 8ची दुपारी आरती असेल, 10:30ची नैवेद्य आरती असेल, आपली 6 वाजता असणारी ती आपली महानैवेद्य आरती असेल. या तिन्ही त्रिकाल आरत्या खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बहुसंख्य सेवेकरी हजर असतात. यानंतर स्वच्छता तुम्ही पाहता, खूप सर्व स्वच्छता आहे. सेवेकरी कोण येतं कोण जातं माहिती नाही, परंतु स्वच्छता आपोआप केली जाते. खूप चांगल्या पद्धतीने सेवा आपल्याकडं घडून आणली जाते. सायंकाळी हवन सेवा असते. हवन सेवा खूप चांगल्या प्रकारे आपल्या केंद्रामध्ये या ठिकाणी संपन्न होते. जे आपल्या दिंडोरी दरबाराने जे काही आपल्याला संरक्षण सेवा दिली त्या सर्व संरक्षण सेवा आपल्या या ठिकाणी आपण हवनामध्ये घेत असतो. यानंतर नवनाथ पारायण असेल, मोठं नवनाथ पारायण, त्यानंतर 700 श्लोकी जे श्रीमद भागवत असतं याचे आपण या ठिकाणी पारायण करतो. आणि आपल्या समोर इथे चार्ट आहे, जे आपल्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या ज्या एकादशी आहेत या सर्व एकादशीला आपली प्रगत सेवा असते. सकाळी 8 पासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत अखंड वीणावादन या ठिकाणी असतं आणि स्वामींचं नाव या ठिकाणी जप चालू असतो. आणि हा उपक्रम आपल्याला आदरणीय भाऊ गुरुमाऊलींकडे गेले होते, त्यांचं बोलणं पण झालं होतं आणि भाऊ निघाले होते. गुरुमाऊलींनी परत एकदा बोलून घेतलं, सांगितलं तुमच्या केंद्रामध्ये प्रगत सेवा सुरू करा. आणि तेव्हापासून गुरुमाऊलींचा आदेश जो आहे त्या आदेशाचं आपण पालन केलं आणि आता अखंडपणे ज्या काही अगदी काल सुद्धा श्रीमद भागवत ग्रंथाचं संक्षिप्त भागवत ग्रंथाचं संध्याकाळी वाचन पण झालं आणि दिवसभर प्रगत सेवा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रुजू पण केली जाते आणि त्याचा अनेक सेवेकरांना खूप पॉझिटिव्ह रिझल्ट सुद्धा भेटतोय. त्यानंतर नवनाथ कथासार असेल, 900 श्लोकी असेल, दुर्गा सप्तशती ग्रंथात सुद्धा या ठिकाणी आपले नियमित पारायण होतात. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र जपानुष्ठान याचा अनुभव सांगायला थोडंसं आवडेल. यावर्षी आपण ते अनुष्ठान घेतलं होतं गुरुपौर्णिमेनिमित्तानं, मागच्या वर्षी पण घेतलं होतं. 1.25 लाख जप प्रत्येक सेवेकरांनी या ठिकाणी केला होता. मागच्या वर्षी साधारणतः 125 सेवेकरांनी सहभाग घेतला होता. यावर्षी 150 सेवेकरी प्लस होते जवळपास. एक सर्व जर आपण टोटल काढली हवनयुक्त म्हणजे साधारणतः 1160 माळी प्रत्येकाने केलेल्या आहे आणि 120 माळी म्हणजे 121 माळी या ठिकाणी हवनयुक्त केलेल्या आहे. असा जवळपास 1,46,46 असा काहीतरी आपला जप यावर्षी सेवेकरांनी सर्वांनी स्वामीचरणी रुजू केलेला आहे. हे सर्व श्रेय सेवेकरांचंच आहे आणि आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आहे. आणि आणखी एक सुंदर उपक्रम गुरुमाऊलींचा आदेश आणि खूप चांगल्या पद्धतीने ज्या सूचना भेटतात जुन्या सेवेकरांच्या,
अखंड साखळी पद्धतीने गुरुचरित्राचं श्री गुरुचरित्र पारायण आपल्या केंद्रामध्ये गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. नॉन स्टॉप कोणीतरी सेवक अवेलेबल होतो आणि वाचन आपलं कंटिन्यू सुरू असतं. दररोज वाचन या ठिकाणी चालू आहे. हा सुद्धा सुंदर उपक्रम आपल्या केंद्रामध्ये चालू आहे. त्यानंतर आपल्या या स्वामी कार्याचा जो महत्वाचा आपल्याला आत्मा म्हणतो ग्रामाभियान सुद्धा आपल्या केंद्राच्या वतीनं चांगल्या प्रकारे चालू आहे. आपल्या परिसरात शहरामध्ये शारदानगर असेल, समतानगर असेल, शंकरनगर असेल, शिंगी शिंदेनगर असेल, अंबिकानगर, खडकी या भागामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी आरत्या पण घेतोय. अगदी संजीवनी कारखाना सुद्धा असेल या ठिकाणी जाऊन आपण आरत्या घेतो, प्रबोधन करतो आणि त्या सेवकांना जे सेवेकरी आहेत नवीन सेवेकरी घडण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि नवीन सेवेकरी आपल्या या केंद्राला मोठं केंद्र असेल इथं असेल त्या ठिकाणी ज्यांना ज्या ठिकाणी सोयीचं होईल त्या ठिकाणी स्वामी सेवेमध्ये आता बरेच सेवेकरी येत आहेत. यानंतर आता आजच संध्याकाळी बोलकी आहे आपलं बोलकी या ठिकाणी संध्याकाळी ग्रामाभियान नियोजन आहे. त्यानंतर यसगाव सुद्धा आहे, ते सुद्धा आपल्या नियोजनामध्ये. आदरणीय भाऊनी सांगितलंय की तुम्ही जर ग्रामाभियान राबवलं जास्त प्रमाणामध्ये तर तुम्हाला सगळं आम्ही अवेलेबल आहे. कधी ओमनी घेऊन देतो वाटलं सर तुम्हाला, परंतु तुम्ही जा, तुम्हाला सगळी सोय करून देतो, पण तुम्ही जास्तीत जास्त सेवेकरी घडवा. तुम्ही जा आणि सेवेकरी घडवा. म्हणजे भाऊंचं एक म्हणणंच आहे. त्यांची आज खूप इच्छा होती, परंतु त्यांचं एक महत्वाचं फॅमिलीचा एक महत्वाचा कार्यक्रम आहे, त्या निमित्तानं जरा ते बाहेर आहे. परंतु त्यांचं लक्ष मात्र ते इकडेच आहे. काही नाही त्यांनी सांगितलं की निश्चितपणे याही गोष्टी सांगा. ग्रामाभियान हे मोठ्या आनंदाने आणि चांगल्या स्वरूपामध्ये आपण राबवतोय. यसगाव असेल, टाकळी फाटा या ठिकाणी आता नियोजित आहे. त्यानंतर बालसंस्कार केंद्र. आपल्याला बालसंस्कार केंद्र जरी आपण दर रविवारी असं घेता येत नसलं तर आपलं ज्या नित्यनैमित्तिक सेवा आहे यामधून आपण बालसंस्कार करण्याचा प्रयत्न करतो. आणि यावर्षी नियोजन आहे की आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या परिसरातले विद्यार्थी आणि आपल्या तालुक्यातले काही विद्यार्थी असतात, आपल्या आसपासची गावं असतील, यांच्यासाठी आपण बालसंस्कार शिबिर त्या ठिकाणी घेण्याचं आपलं नियोजन आहे. स्वामी महाराज ते आपल्याकडून करून घेतील. यानंतर प्रश्नोत्तर सेवा गुरुवारी या ठिकाणी होते खूप चांगल्या पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट मार्गदर्शन. असं म्हणतात की ज्या 2 सेवा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी केंद्राचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होतो. लोकांचे प्रश्न सुटले तर लोक या मार्गामध्ये टिकून राहतात. तर प्रश्नोत्तर सेवा खूप चांगल्या पद्धतीने आणि मार्गदर्शन सेवा आपली गुरुवारच्या आरतीनंतर या ठिकाणी संपन्न होत असते. अशा पद्धतीने आपलं कामकाज चालू आहे. आणि सर्वात शेवटी सांगायचं म्हणजे हे कामकाज आपण जे करतोय यामध्ये जे आपला प्रौढ वर्ग आहे त्यांच्यापेक्षा आम्हाला विद्यार्थी वर्गाचा जास्त हातभार आहे. तुम्ही आता आल्यापासून पाहताय सगळे मुलंच काम पाहतात. जवळपास 80% कामं जे आहेत ते आम्हाला ते जे विद्यार्थी आहेत अगदी फार पहिलीच्या वर्गापासून तर डिग्री डिप्लोमापर्यंत जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी सर्व सेवेमध्ये सहभाग घेतात. दुसरा मोठा सहभाग आमच्या महिला भगिनींचा आहे, महिला सेवेकऱ्यांचा आहे. या सर्वांच्या समन्वयाने 20% राहिल्यामध्ये आम्ही कुठंतरी येतो सगळे, मग पुरुष वर्ग त्याच्यामध्ये येतो. आणि ही सेवा कोणती सेवा असेल तर अगदी पटकन ती सेवा या ठिकाणी संपन्न होत असते. तर हे जे कार्यरत विद्यार्थी आहेत मला असं वाटतं आपण या ठिकाणी आलेले आहात, आपण जर त्यांचं कौतुक केलं तर त्यांनाही खूप छान वाटेल. एकदा या मुलांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. म्हणजे या ज्या सेवा घेतल्या जातात यामध्ये पुढं तेच असतात. अगदी रांगोळी सुद्धा मुलांनी काढली, म्हणजे बॉईज मुलांनी काढली, मुलींनी काढली, रांगोळी मुलांनी काढलेली. अगदी ज्या रांगोळ्या असतात, ज्या पेंटिंग्स असतात, समोर आपण जे डेकोरेशन पाहता हे सुद्धा सगळ्या मुलांनी केलेलं आहे, सगळ्या मुलांनी केलेलं आहे. इथल्या ज्या काही सुंदर कल्पकता आहे, ही झाडं सुद्धा कशी लावायची ते पण मुलांनी डिसाईड केलेले. त्यानंतर झाडं कोणते आणायचे हे सुद्धा मुलांनी डिसाईड केलं. भाऊ ना फक्त सांगितलं भाऊ आम्हाला एवढा खर्च लागतो, ते भाऊ कुठून फंड अवेलेबल करते आम्हाला ते पण माहिती नाही. फक्त एवढं सांगतो भाऊ आपल्याला असा खर्च आहे, आम्हाला हे पाहिजे, ते आम्हाला त्या पद्धतीने आणून देतात. त्या पद्धतीने मुलं त्यांच्या कल्पनेनं सगळं करतात. अगदी छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा सर्व विद्यार्थी या ठिकाणी करतात, सर्व मुलं करत असतात. स्वच्छता असेल त्यामध्ये सुद्धा मुलांचा खूप मोठा सहभाग असतो. हवन सेवा सुद्धा या ठिकाणी साहेब सांगायला आनंद वाटेल, मुलं स्वतःहून हवन करतात, स्वतः तेच करतात. म्हणजे कधी मोठं बसलं पाहिजे असं सुद्धा आवश्यकता नाही, त्यांच्या ते करतात. लहान लहान मुलं मंत्र स्तोत्र त्यांचे या ठिकाणी चांगल्यापैकी पाठ आहेत. इव्हन आता शूटिंग जरी करायचं असेल तर मुलंच करतात, लाईव्ह टाकायचं असेल तेच टाकतात, युट्यूबला व्हिडिओ पण तेच अपलोड करतात. बरंच काम मुलांमुळे हलकं होतं. आणि ज्ञात अज्ञात इतके सेवेकरी आहेत, कळत नाही कोण येतं कोणती सेवा करून जातं ते इथं केंद्रामध्ये आम्हाला कळत नाही. कारण आपण इथं होतो फक्त थोडासा कालावधी. मधल्या काळात सकाळच्या आरतीला कोण सेवा करून जातं, दुपारी कोण येतं आणि संध्याकाळी कोण सेवा करतं कळत नाही. प्रत्येकाची सेवा या ठिकाणी खूप मोठी आहे, बोलायला भरपूर काही आहे, परंतु या ठिकाणी थोडंसं वेळेचं बंधन आहे. या ठिकाणी केंद्राची संक्षिप्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत आदरणीय संजयभाऊ अवताडे, ज्यांनी आपल्या तालुक्याला
स्वामीमय करण्यामध्ये त्यांचा फार मोठा प्रयत्न आहे, जे नेहमी प्रयत्नशील असतात की आपले सर्व केंद्र एकत्र असावेत आणि सर्व उत्सव सण आपण चांगल्या पद्धतीने साजरे करावेत. आणि दिंडोरी दरबाराला आणि त्र्यंबकेश्वर असेल या ठिकाणी जाण्यासाठी भाऊंचं नेहमीचं नियोजन खूप छान पद्धतीने असतं. त्यांच्याविषयी मी नवीन जास्त काही बोलू शकत नाही. मी भाऊंनाच विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडंसं आपलं प्रास्ताविक व्यक्त करावं. आदरणीय संजय भाऊ अवतरे. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य तिथले महाराज, परमपूज्य मोरेदादा आणि आदरणीय गुरु माऊली आणि आपले युवा संत बाबासाहेब यांना त्रिवार वंदन करतो. आज आपण सर्व यासाठी गेल्या गुरुपौर्णिमेपासून तर पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत ही आपली जबाबदारी निश्चित केली आहे आणि त्याचं प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी गुरु माऊलींच्या आशीर्वादाने आणि आदरणीय बाबासाहेब यांच्या आदेशानं हे नियुक्तीपत्र केले. त्यासाठी आपण सर्वजण इथं निवारा केंद्रामध्ये एकत्र जमलो आहोत. याच्यासाठी आपला जिल्हा प्रतिनिधी माणिक तात्या वडतले थोड्या वेळात येतील. त्यांच्याबरोबर माऊली शेळके असतील तेही येतील. तसेच आपले जयंतदादा जोशी, कैलासांना माळीसाहेब, विलासांना आणि आमचे आदरणीय गिरमेसाहेब. तर यांचा आदर्श आपण सर्व नवीन सेवेकऱ्यांनी घेतला पाहिजे. तर मी 10-15 वर्षापूर्वी बघत होतो, इतकं कोपरगाव तालुक्यात इतकं सुंदर काम चालू होतं की त्यावेळेला आम्ही नवीन असायचो. तर एकदम सुटसुटीत आणि स्पष्ट आणि एकदम असं वेळेत कार्यक्रम चालू होणार. आणि पुढला कार्यक्रम माऊलीने हाक केला तो माऊलीने हाक मारले त्यावेळेला सगळं सेवेकरी हजर राहणार अशी त्यावेळेची परिस्थिती. आणि आजही तो आदर्श नवीन पिढीने घालून द्यावा असं मला त्या नवीन याच्यात वाटतंय. आणि आता त्यासाठी जे नवीन नियुक्त झालेले केंद्र प्रतिनिधी असतील, तालुका प्रतिनिधी असतील, त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आणि भाग्यवान म्हणता येईल त्यांना. कारण परमपूज्य गुरु माऊलींच्या सानिध्यामध्ये आपल्याला हे काम करायला मिळतं म्हणजे हे तेवढं सोपं काम नाही. हे काहीतरी पुरपुण्य तुमचा काहीतरी गाठी असेल म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सहज तुमच्या नशिबात आल्या. कारण परमपूज्य गुरु माऊली कोण आहे एक मी सांगायचा तुम्हाला एक प्रयत्न करतो. हरिभाऊ आमचे गिरमे साहेब तालुका प्रतिनिधी असताना दरवर्षी आपली एप्रिल महिन्यात माशी मिटिंग होत असते त्र्यंबकेश्वरला. आणि त्या माशी मिटिंगला नगर जिल्ह्याचं अन्नदान असतं. आणि अशी गुरुवारची आरती झाल्यानंतर 8 वाजता रात्री 8 वाजता साहेबांनी फोन केला तर आमचे नवले काका बघायचे. तर ते आजारी असल्यामुळं साहेबांनी मला फोन केला आणि संजीव भाऊ आपल्या नगर जिल्ह्याची मिटिंग आहे आणि उद्या 11 वाजेपर्यंत सर्व केंद्रांचे पैसे आपल्याला जमा करायचे आणि अन्नदान करायचे. म्हटलं भाऊ आता तर आमची आरती होऊन गेली, साप्ताहिक आरती होती, आता यानंतर आमची आरती समोर असेल तर तुम्हाला कसं नियोजन करायचं ते करा म्हणे. म्हणजे ठीक आहे म्हणलं भाऊ काही अडचण नाही. किंतु परंतु मनात न येता त्यांना विचारलं भाऊ पैसे कुठं जमा करायचे. त्यांनी सांगितलं पण सोशल मॅनेजर जमा करा आणि नाव लिहून ठेवा. तर ठीक आहे काय. दुसरी सकाळी आलो 11 वाजता पैसे जमा केले. शुक्रवारचा दिवस होता आणि पैसे जमा केले आणि घरी गेलो दिवसभर काम धंदा केला. संध्याकाळी झोपलो. 9 वाजता झोपण्याची माझी दिनचर्या असते आणि 5 वाजता पहाटे उठत. 9 वाजता झोपलो आणि बरोबर 9:45 माऊली स्वप्नात आली. आणि माऊली आले तसे डायरेक्ट कडक किचन रूममध्ये गेले आणि अवताडे आले मला फार भूक लागली बरं का. पहिल्याच मला वाढून द्यायला खूप उत्तरे तोंड करून माऊली किचन रूममध्ये बसले. जेवण केलं आणि मला चांगला आठवतो माऊली त्यावेळेला ढेकर दिला आणि बोलले अवताडे पोट भरून जेवढं बरं का. कोण आहे माऊली? अहो सकाळी इथं पैसे जमा केले. माऊलींना कसं कळलं दिंडोरी दरबारात? पण मी तुम्हाला एक सांगत असतो भाग्यवान सेवेकरी आहात. तर जे आपल्याला माऊलींच्या सानिध्यामध्ये काम करण्याची संधी मिळते
आणि या संधीचं नक्कीच सर्व सेवेकरी आणि जे आपले आदरणीय जे असतील यांनी मार्गदर्शनचं काम करावं आणि बाकी जे युवा पिढी असतील यांनी त्यांचं अनुकरण करावं आणि जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल याचं सर्वांनी नियोजन करावं. मी एक शेतकरी वर्गातला असून मला काय फार बोलता येत नाही बरं का, एक प्रामाणिक सांगतं, पण मला जेवढं होतं मी तेवढी सेवा प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपल्या सरांनी सांगितलेलं आम्ही इथं सुरुवातीला लोखंडी खुर्चीवर महाराजांचा फोटो ठेवून आरती केली. तर सांगायचं कारण म्हणजे तुमच्या मनात भाव होता म्हणून देव तुम्हाला देत, म्हणून तुमची एवढी प्रगती चालली. मनी भाव जर असेल देव कुठेही पावतो. एवढं बोलून मी थांबतो आणि जनदारांना मी याचं विनंती करतो तर त्यांनी मार्गदर्शन करावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पिठले महाराज, ब्रह्मीभूत मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. निवारा केंद्राचा इतिहास सांगताना सन 2009 पासून केंद्राची झालेली सुरुवात सरांनी सांगितली. त्या अगोदरचा पण आपला काही इतिहास निवारा आणि परिसरामधला आपल्या नवीन सेवेकऱ्यांना भाविकांना ज्ञात असणं गरजेचं आहे. 1980-81च्या सुमारास ज्यावेळेस गोदाकाठचं केंद्र सुरुवात झाली, आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाचा पहिला सप्ताह दिंडोरीच्या बाहेर आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये झाला. त्यामुळे आपल्या सेवा मार्गामध्ये आपल्या कोपरगाव या नगरीचं, या गावाचं, या तालुक्याचं महत्त्व हे आपल्या सेवा मार्गामध्ये वेगळं आहे. आपण ज्यावेळेस या मार्गाचा विचार करतो त्यावेळेस परमपूज्य दादांपासून आपल्याला हा मार्ग दिसतो. 1970 साली दादांची पिठले महाराजांबरोबर भेट झाली. या केंद्राची, या मार्गाची सुरुवात ही पिठले महाराजांनी केली. म्हणून आपल्याला प्रथमतः माऊलींच्या अगोदर दादा, दादांच्या अगोदर पिठले महाराज हे ज्यावेळेस आपल्याला क्रमाक्रमानं समजत जातील त्यावेळेस आपण महाराज आपल्याला समजण्यापर्यंत जाऊ. पिठले महाराज नाशिकच्या थत्तेवाड्यामध्ये राहायचे. आयुष्यभर विविध ठिकाणी मार्गक्रमण करत ज्यावेळेस नरसिंह सरस्वतीच्या औदुंबर क्षेत्र त्या ठिकाणी गेलेत आणि गाणगापूरलाही सेवा झाली, तिथेही सेवा झाली, त्यावेळी साक्षात दत्त महाराजांनी पिठले महाराजांना आशीर्वाद दिले आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुम्ही स्वामींची सेवा करा. माझं जे अवतार कार्य आहे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या याच्यातून चालले ते त्या ठिकाणी त्यांना ज्ञात करून दिलं. कृष्णेच्या पात्रामध्ये आज जे आपण आरत्या म्हणतो ह्या आरत्या पिठले महाराजांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी दिल्या. म्हणून आपल्याला पिठले महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कुणालाही फोटो काढून दिला नाही. ज्या जुन्या सेवेकऱ्यांनी पिठले महाराजांना बघण्याची संधी मिळाली आणि परमपूज्य मोरेदादा सांगायचे की पिठले महाराजांना प्रश्नोत्तर हीच माझी स्नानसध्या आहे. आलेल्या दुःखितांचं, विमुक्षांचं प्रश्न निवारण करणं, त्यांच्या समस्या निवारण करणं ही सेवा ते सतत करत असत. अगदी प्यायला पाणी घेतलं तरी महाराजांना दाखवल्याशिवाय तो पाणी, ते चहाचा कप ते त्याला तोंड लावत नसत. अत्यंत कडक अशी सेवा.
त्यांनी महाराजांची त्या ठिकाणी केली. आणि पिठले महाराजांचं वर्णन करताना परमपूज्य मोरेदादा सांगायचे की एखाद्या व्यक्तीच्या सभोवताली आपण जर आर्टिफिशियलच्या याच्यात नवीन जर बघितलं तर पूर्ण त्या फोटोच्या भोवती आपण एक ट्यूब लावल्यानंतर जसा प्रकाश असतो तसा प्रकाश हा कुठल्याही साधनांशिवाय पिठले महाराजांच्या त्या ठिकाणी होता. आणि परमपूज्य मोरेदादांना ज्यावेळेस प्रथम भेट झाली की आम्ही तुमचीच वाट बघत होतो असं मोरेदादांना सांगितलं. त्याकरता आपण आपल्या केंद्रातील तेजोनिधी ग्रंथ आपण वाचा. तेजोनिधीमध्ये महाराजांच्या जीवनामध्ये दादांच्या जीवनामध्ये पिठले महाराज कसे आले, पिठले महाराजांनी दादांचं काय संभाषण झालं हे या ठिकाणी झालं. अनेक वर्ष मी तुझी वाट बघत होतो, तू आलात, इथपासून सुरुवात दादांच्या जीवनामध्ये केली. आणि आपला कार्यभार थांबवण्याच्या वेळेस पिठले महाराजांनी दरबाराची स्थापना करण्याकरता दिली आणि तो दरबार दिंडोरी दरबारला स्थापन झाला. दिंडोरी दरबारला काही सेवेकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दादांनी त्या दरबारची स्थापना केली. ती स्थापना केल्यानंतर दादांनी प्रश्नोत्तर आपण आज जसं बघतो आजच्या केंद्राचं स्वरूप त्यावेळेस अगदी छोट्या स्वरूपामध्ये होतं. महाराजांचा दरबार, विहीर, तिथून जायचं, हातपाय धुवायचे आणि मग तिथं दादा आज जिथं माऊली बसतात तिथं दादा प्रश्नोत्तरासाठी बसायचे. दादा तिथं प्रश्नोत्तरासाठी बसल्यानंतर मग या पुढच्या दर्शन जे काय असेल माझं तुमचं सांगा ते महाराजांच्या दरबारात तुम्ही नाक घासा, नारळ ठेवा, हार, नारळ, श्रीफळ हे सगळं ठेवून मग दादांकडे जायचं. प्रश्न आज जी सेवा आपण प्रश्नोत्तराची प्रत्येक ठिकाणी करतो ती परमपूज्य दादा त्या ठिकाणी करत असत. तुम्हाला माझे स्वतःचं एकच उदाहरण देतो आणि प्रश्नोत्तराच्या सेवेचं दादांचं महत्त्व सांगतो. मी 19 वडील वकील, मी 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर काय शिक्षण करायचं हा प्रश्न त्यावेळेस घरात निघाला. 1982-83 साली वकील आता या मुलाला शिक्षण घ्यायचं इंजिनिअरिंगचं त्यावेळेस मोठं प्रस्ताव होतं. आपल्या संजीवनी कॉलेजला इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा फॉर्म भरला. त्यावेळेस लहानू भाऊ नागरे आणि पोलीस साहेबांकडे जाऊन ते डोनेशनची रक्कम किती ठरवायची ती ठरवली. 10,000 रुपये त्यांना द्यायचे ठरवले. हे सगळं मी ते फॉर्म भरून आणलं की जायचं इंजिनिअरिंगला. सगळे वर्गातले मित्र गेले, इंजिनिअरिंगचं फॅड होतं. आमच्या वडिलांचं म्हणणं आलं बस तुझी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची, फक्त आपण दिंडोरीला जाऊ, मोरेदादांचा आशीर्वाद घेऊ आणि मग पुढं लगेच ॲडमिशन घेऊन टाकू. सकाळी बसने गेलो. 9:30च्या सुमारास उतरल्यानंतर जसं आपल्या केंद्राच्या तिथं हातपाय धुवायची जागा आहे तिथं हातपाय धुतले आणि औदुंबराला एक प्रदक्षिणा झाल्यानंतर परमपूज्य दादा तिथून जोरात म्हणजे आवाजात म्हटले. त्यावेळेस गर्दीचं प्रमाण कमी असायचं. आमच्या वडिलांना जोशा नावाने म्हणायचे, अरे जोशा आज छोट्या वकिलाला बरोबर आणलं. 1982 सालची गोष्ट. अरे जोशा आज छोट्या वकिलाला बरोबर आणलं होता. आता ही सांकेतिक भाषा आमच्या वडिलांना कदाचित कळाली असेल. नाही म्हणे आम्ही दर्शनाला आलो. दर्शन जा आणि दरबाराचं दर्शन करून या. दरबाराचं दर्शन करून आल्यानंतर आज काय काढलं म्हणे की आज जशी आपण माऊलीची विचारल्यानंतर आपण सेवेकरी गेल्यानंतर म्हणतात की आज काय काढलं, आज काय काम काढलं, तसं दादांनी विचारलं. ते विचारल्यानंतर आणि की या मुलाची ॲडमिशन इंजिनिअरिंगला घ्यायची आहे, त्याच्या सगळ्या ॲडमिशनचे कागद ही माझ्याबरोबर आणलेली आहे आणि तुमचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. 1983 सालची गोष्ट. दादा म्हणे अरे वा 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 बघू बघू म्हणे कागद बघू. याची कागद बघितले. त्यावेळेस विचारलं की जोशीबाईची पत्रिका आहे का.
जरी ब्राह्मण कुटुंबात होतो तर माझी पत्रिका कधी काढलेली नव्हती. आमच्या वडिलांनी सांगितलं, दादासाहेब पत्रिका काही काढलेली नाही. ठीक आहे म्हणे. एक अर्धा मिनिट परमपूज्य दादांनी हात हातात घेतला. अर्धा मिनिट, एक 10-15 मिनिटं डोळे मिटले आणि सांगितलं तर ठेवलं. आणि माझ्याकडची सगळी प्रॉस्पेक्ट, शाळेचा दाखला, मार्कशीट, ओरिजिनल आणि झेरॉक्स असे दोन्ही होते. मला म्हणते याच्यातले तुझे ओरिजिनल कागद काढून घे आणि इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायचा अर्ज माझ्या हातात दे. तो अर्ज दादांनी हातात घेतला आणि दिंडोरी दरबारात तो अर्जाचे तुकडे तुकडे करून टाकले आणि सांगितलं की जसे हा तुझा मुलगा इंजिनियर होणार नाही ना डॉक्टर होणार नाही, 83 सालची गोष्ट, जे होईल तो वकीलच होईल, जे होईल तो वकीलच होईल. आणि 83 पासून शालेय याच्यामध्ये कॉलेजमध्ये टप्प्याटप्प्यानं तो शिकल. थोडंसं शिकल्यानंतर पहिल्या वर्षी 2 वर्ष फ्रस्ट्रेशन येईल म्हणतो, नको वाटेल हा व्यवसाय नको, तो व्यवसाय सोडून द्यायचा विचार करेल. परंतु मग 4-5 वर्षानंतर तो त्या ठिकाणी या व्यवसायात शाहीर होईल, स्थिर होईल. आणि मग जोशीबा तुम्हाला मार्गदर्शनाची भूमिका करावी लागेल, सगळं व्यवस्थित होईल. मला एक वॉर्निंग दिली, आपला हात कोणाला दाखवायचा नाही. 1982 पासून आज 2024 आहे. दादांच्या आशीर्वादानं हात कोणाला असा दाखवलेला ना. आपल्याला प्रत्येकाला अपेक्षा असते आणि सांगायला आनंद वाटतो की जसं दादांनी सांगितलं तसं तसं आजपर्यंत होतं. यात एकाही अक्षराचाही फरक नाही. आणि जे काही पुढं पण घडायचं दादांनी सांगितलेलं आहे ते पण महाराजांच्या हातात त्या पद्धतीनं होणार आहे. म्हणून आपल्याला दादा समजते. मग दादा समजल्यानंतर ज्यावेळेस आपण माऊलींपर्यंत जातो त्यावेळेस माऊली समजायला सुद्धा आपल्याला आपलं त्या ठिकाणी असलेलं माऊली जे सांगतात त्या पद्धतीनं कामामध्ये आपण त्या ठिकाणी आवश्यक आहे. माऊलींच्या बाबतीमध्ये अनेक अनुभव आपण प्रत्येकानं अनुभवलेले आहेत, कुटुंबानं आमच्याही अनुभवलेले आहेत आणि मी पण अनुभवलेले आहे. फक्त एकच सांगतो, छोटंसं उदाहरण आहे. 1997 साली मला वाटलं की आता आपण सरकारी वकील व्हावं आणि एका आमच्या वकिलांना थोडंसं चॅलेंज केलं का तुझं काम नाही म्हणे सरकारी वकील व्हावं. लक्षात घ्या बरं का, हे काय तुझं काम नाही, तुम्ही काय होऊ शकणार नाही, इथं कोणी हारू शकत नाही, यांच्या पाठीमागे हे मोठे आमदार आहेत, साहेब आहेत वगैरे वगैरे. म्हटलं ठीक आहे. मग एक संधी आली. मग मी त्या ठिकाणी अर्ज भरला. याच्या अगोदर एक 10 वर्ष तिथं सरकारी वकील होते. ते काही त्यांनी सगळी फिल्डिंग लावलेली होती मॅनेजमेंट, ती कुठलाही जाहिरातच निघू द्यायची नाही. त्यांनी माझ्या सुदैवानं ती जाहिरात मला मिळाल्यानंतर मी तो अर्ज भरला. आता अर्जवरती पाठवल्यानंतर यांनी सांगून ठेवल्यामुळे ते मंत्रालयवाले तो अर्जच काढत नव्हते. तो अर्ज आला तर तो सायलिंगला ठेवून द्यायची. असं करता करता 2 महिने गेले. तो जो काय अधिकारी होता सय्यद नावाचा, तो अर्जच काढत नव्हता आणि कंटिन्यू त्या ठिकाणी चालू राहिलेलं. मग मी एकदा परमपूज्य गुरु माऊलींकडे गेलो. माऊलींना सांगितलं की असा असा अर्ज केलेला आहे, परंतु त्या मंत्रालयामध्ये काय ते प्रकरण होत नाही. 98 साली माऊलींनी सांगितलं, अरे बाबा तिथं माणूस त्यांचे बसलेले आहेत म्हणजे आपल्यासारख्याला ते काय लगेच करणार नाही, त्याच्याकरता आपल्याला सेवा करावी लागेल. रोज गायत्री सहस्रनामाची हवदयुक्त 40 दिवसाची सेवा दिली. 40 दिवस. 40 दिवसाची सेवेला सुरुवात केल्यानंतर 7व्या-8व्या दिवशी मी मुंबईला फोन केला की बाबा ते आपलं सापडलं का म्हणून. तर तो फोन केल्यानंतर तिथं जो क्लार्क बदलून आला तो म्हटले की जे सय्यद साहेब आहे यांना 3 दिवसापूर्वी ब्रेन ट्युमरचा त्रास सुरू झाला. कशाचा? ब्रेन ट्युमरचा.
त्यामुळे ते 2 महिन्याच्या रजेवर गेले. मग मी त्याला माझा नंबर त्या याच्यामध्ये सांगितलं आणि मी म्हटलं उद्या फोन करतो, तुम्ही तेवढं चेक करून बघा. दुसऱ्या दिवशी फोन केल्यानंतर तो म्हणे तपास चालू आहे. 3-4 दिवसानंतर मग मी फोन केल्यानंतर की तुमचा अर्ज सापडला आहे, तो आता आम्ही आमच्या सेक्रेटरीकडं पुढच्या कारवाईला पाठवतो. 40 दिवसाची सेवा संपायला आल्यानंतर मुंबईला पुन्हा कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या नावाची ऑर्डर निघाली आहे. ह्या ज्या सेवा आहेत हे आपण ज्यावेळेस करतो आणि आपण फक्त स्वामी स्तवन जे वाचतो ना ते आपल्याला पण महत्वाचं आहे. 2009 साली निवारा केंद्राच्या स्थापनेच्या अगोदर 87-88 सालीपासून आपल्या गोदाकाठ केंद्राच्या तेव्हा एकच केंद्र होतं. अनेक महिला सेवेकरी ज्येष्ठ भगिनी या आपल्या निवारा केंद्रामध्ये काका कोयटेंच्या घराच्या तिथं त्या ठिकाणी सेवा केंद्र चालू केलं. त्या ठिकाणी साप्ताहिक आरती घ्यायच्या. त्यानंतर अनेक सेवेकरी गाव वाढल्यामुळे गावात येणं लांब शक्य नव्हतं, म्हणून सगळ्यांनी विचार केला. त्यावेळेस ज्येष्ठ सेवेकरी होते केंद्रातले, ते सगळेजण गेल्यानंतर परमपूज्य माऊलींना सांगितलं की अशा सगळ्या अडचणी त्या ठिकाणी येत आहेत. एका वेळेस केंद्रात यायचं झालं आरतीला तरी 50 आणि 100 रुपयाची रिक्षा लागते. आणि मग केंद्राच्या जागेचा शोध सुरू झाला. आणि जसं आपण बघतो की नवीन पिढीकडे काम दिले जातं, जुने बाजूला जातात. मध्ये काही आपल्या जुन्या केंद्रातल्या लोकांची आजही जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रावर कोपरगाव तालुक्यात आपण सगळे जुने लोक नावं घेतात की या पद्धतीची सेवा या केंद्रामध्ये जाते. आपण लक्षात घ्या, केंद्राच्या बातमीमध्ये कुठल्याही केंद्राच्या बातमीमध्ये व्यक्तीचं नाव आजपर्यंत कधी आलेलं नाही. ज्या ठिकाणी आपण मी येतो ना मग तिथं जरा अडचण होते. म्हणून आपण स्वामी चरित्रातलं जे एक वाक्य आहे, करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा, माझ्या ठाई मीपणाची वार्ता नसेल. जर मी म्हणायला लागलो की हे केंद्र किंवा ही सेवा हे मी करतोय असं ज्यावेळेस मी म्हणेन त्यावेळेस त्याच्यातला स्वर कमी होऊन जाईल. मग स्वामी म्हणतील की तू आणि तूच. म्हणून मीपणा कधीही ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी संपतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि गुरुप्रणालीला महत्त्व जे आहे ते एकाच ठिकाणी स्थान महात्म्याचं महत्त्व आहे. आपल्या कोटी स्वामी जपानं ही सेवा, ही जागा महाराजांच्या उपस्थितीमध्ये तिचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. एक सकारात्मक ऊर्जा आपली या केंद्रामध्ये झालेली आहे. तर मग आपण त्याचाच अर्थ लक्षात घेतला पाहिजे की महाराजांना भूषणावह होईल असं वागायचं. आणि भूषणावह केव्हा होईल की जेव्हा महाराजांच्या चाकोरीमधून आपण जोपर्यंत चालत राहू तोपर्यंतच आपल्याला महाराजांचा हात राहतील. आणि महाराज सतत सांगतील की भू नकोस, मी तुझ्या पाठीमागे आहे. इतकी सोपी स्वामी सेवा ही आपल्यामध्ये आहे. आपण ज्या तन्मयतेनं आपल्या या परिसराचा कायापालट केलेला आहे तो निश्चितपणे सगळ्यांना बरोबर घेऊन एक आहे. आणि ज्या वेळेस आपण कुठलाही केंद्राकडे बघितलं जातं तर ते केंद्र हे दिंडोरी प्रणितच अपेक्षित आहे. ताई, गावंड सर आणि सगळेच, आता बऱ्याच जणांची नावं जुने आहेत, त्यांचे माहीत आहेत, नवीन सेवेकरी आहेत ते पण होतात. आणि हे दिव्यानं दिवा लावावा हे परमपूज्य गुरु माऊलींचं जे आपण ब्रीद आहे ते आपण या केंद्राच्या माध्यमातून निश्चितपणे आपण होतोय. या उच्चभ्रू सोसायटीमध्ये महाराजांची सेवा इतक्या तन्मयतेनं नवीन पिढीला बरोबर घेऊन करतोय. या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या समन्वयाने आणि सक्रिय सहभागाने करतोय. हे निश्चितचपणे महाराजांचे आशीर्वाद हे आपल्या सर्वांबरोबर अनंतरी राहतील. फक्त एकच महाराजांना एकच असतं की आपण या दिलेल्या चाकुरीतच, दिंडोरी प्रणीतच्या चाकुरीतच राहणं, सेवा करणं हे असतं. कारण आपण करत नसतो, आपल्याला आशीर्वाद हे दिंडोरीपासूनच येत असतात. आणि हे आशीर्वाद सतत आपण आपल्याबरोबर ठेवावेत. एवढीच या स्वामी आणि स्वामी स्तवनातली जी काही महत्त्वाची गोष्ट आहे त्या स्तवनाचा सार जो आहे
तो आपण जर निश्चितपणे ठेवला तर या व्यतिरिक्तही या नवीन वाढणाऱ्या प्रभागांना अगदी साई सुटी कुबेर धामपासून त्याच्याही पुढच्या केंद्रांना आपलं केंद्र हे तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला एक प्रेरणादायी ठरेल अशीच महाराजांच्या चरणी विनंती करतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद आदरणीय भाऊ. मी अतिशय सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये एक छोटासा इतिहास अगदी स्वामी महाराजांपासून तर अगदी माऊलींपर्यंत हा जो इतिहास सांगितला, नक्कीच हा नवीन एक माहिती, एक प्रेरणा म्हणून निश्चित पुढच्या कामासाठी उपयोगी ठरेल असा वारसा आहे. धन्यवाद भाऊ. आणि आपला जो सुंदर अनुभव आपण सांगितला, निश्चितपणे स्वामी महाराज आपल्या सोबतच आहेत आणि आपल्या सोबत असतात त्याचं ज्वलंत उदाहरण आपण या ठिकाणी सांगितलं. निश्चित नवीन सेवेकऱ्यांसाठी हा एक फार मोठा अनुभव आहे आणि ज्यांना स्वतःचं करिअर करायचे असे बरेच विद्यार्थी आता बसले त्यांच्यासाठी सुद्धा हा जबरदस्त अनुभव आहे. आणि दुसरी गोष्ट, भाऊने जे काही सांगितलं, काही गोष्टी ठोक बोलणं खूप आवश्यक असतं. भाऊ बोलले ते फार आवडलं. ज्या ठिकाणी मी पण आला त्या ठिकाणी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या संपून जातात आणि निश्चित याचं आपण अवलोकन करू. आपण त्या गोष्टी निश्चितपणे त्याचा अवलंब करू. धन्यवाद भाऊ. त्यानंतर आदरणीय कैलासरावजी माळी साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर गव्हाण सर. या विश्वाचे चालक, मालक, पालक श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मभूत परमपूज्य पिठले महाराज, ब्रह्मभूत परमपूज्य मोरेदादा, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ परमपूज्य गुरुमाऊली आणि सर्व इथं उपस्थित असलेले सेवेकरी बंधू आणि भगिनी, आजचा जो योग आहे हा एक निश्चितच एक आगळा वेगळा योग आहे असं मला वाटतं. आज जोशी साहेबांनी आणि रोमारे साहेबांनी सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येक केंद्राची स्थापना कशी झाली, या मार्गाची सुरुवात कशी झाली आणि या मार्गातून आपल्याला काय अनुभव आले याच्याबद्दल सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि माझ्याही मनात त्या भावनांचा कल्लोळ होणार. साधारण 1984 साली आमचं कुटुंब म्हणजे माझे वडील आणि त्यावेळेचे जोशी भाऊ, आवळे बाबा आणि बरेच असे आपले जे सेवेकरी होते यांनी मिळून कोपरगावला केंद्र सुरू केले आणि त्या केंद्रासाठी आमचे धामोरी इथून पगार भाऊसाहेब असतील, आपले लवाटे भाऊसाहेब वकील होते आणि वाणी पाटील असे 7-8 लोक जमा होऊन त्यांनी धामोरीला सुद्धा एक केंद्र सुरू केलं. अशाच प्रकारचं केंद्र एखाद्या घरामध्ये खुर्ची टाकून त्यांनी सुरू केलेलं एक केंद्र नंतर हळूहळू ते प्रत्येक महिन्याला माझ्या माहितीप्रमाणे कोपरावला येत असेल आणि तिथं दादा पण यायचे. दादा वेळ प्रसंगी वाळूच्या ट्रकवर बसून पण यायचे. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती त्यावेळेस सगळ्यांचीच होती. नंतर कालांतराने मी जीप घेतली 84 साली आणि मला दादांचा सहवास तेव्हापासून लाभला. मी त्यांना घेण्यासाठी पहाटे 4 वाजता तिथे जायचो आणि घेऊन यायचो. तर निश्चितच ही स्वामी महाराजांची कृपा होती की त्यांचं एक सानिध्य मला त्यावेळेस मिळालं आणि आमच्या कुटुंबाने या सेवेत सहभाग घेतला. एक निश्चितच आमच्या सर्वांसाठी, या गावासाठी सुद्धा आमच्या एक मार्गदर्शक असे एक स्थान निर्माण झालं. आणि कालांतराने बराच काळ गेला. 84, 85 मध्यंतरी दादांचं महानिर्वाण, नंतर माऊलींचा यामध्ये सहभाग असं होत होत मी एक सर्वसाधारण शेतकरी होतो. द्राक्षबाग करायचो. परंतु 2005 मध्ये माझ्या काही ध्यानीमनी नसताना कोल्हे साहेबांचा फोन आला आणि तुम्ही
संचालक म्हणून तुमची नियुक्ती करण्यात येत आहे असं मला सांगितलं. एक काही अनुभव नसताना घराचा साहेबांनी मला त्याच्यात सहभागी करून घेतलं. आणि योग पहा की पहिल्या त्याच्यामध्ये त्यांनी मला व्हाईस चेअरमन सुद्धा केलं. मी व्हाईस चेअरमन झाल्यानंतर साहेबांची 75वी साजरी करण्याचा योग आम्हाला आला. तर काय कार्यक्रम घ्यावे याचं नियोजन सगळं त्यांनी माझ्याकडे दिलं. साहेब म्हणत होते मला काही करायचं नाही. बिपिन दादा म्हणायचे आपल्याला करायचंय, तू साहेबांना सांग. असं करत करत मी साहेबांना म्हटलं, मी देत म्हटलं. साहेब फार कडक होते. साहेब तुमची 75 आम्हाला साजरी करायची आहे. नाही म्हणे काही करायचं नाही. तरी म्हटलं साहेब छोट्या प्रमाणात आम्ही करतो, बरं तुला काय येईल ते कर म्हटलं मला. अरे अशा याच्यामध्ये मग कार्यक्रम कोणते घ्यायचे असं एक नियोजन आमच्या बैठकीमध्ये चाललं. आणि योगायोगाने आम्ही माऊलींचा कार्यक्रम आपण त्याच्यासाठी घेऊ असं सर्वानुमते ठरलं. म्हणजे मला वाटतं की मला जो तिथं पाठवण्याचा जो योग होता तो या सर्व कार्यातून होता. आणि तो कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे कोपरगाव तालुक्यामधला आजपर्यंतचा एक अविस्मरणीय असा माऊलींचा कार्यक्रम आपण त्यावेळेस केला. संजीवनी कारखान्यावरती फार मोठं स्टेज होतं. जोशी भाऊसाहेब होते, आबाळे साहेब होते, आपले शिंदे साहेब होते, बरेच असे त्यावेळेचे जुने कार्यकर्ते आज आपल्यात नाही. आमचे वडील होते, आमचे पगार म्हणून आमचे मामा आहेत ते पण होते. आणि तालुक्यामधून आपले दहेगाव बोलक्याचे माझ्या माहितीप्रमाणे देशमुख साहेब होते. हे असे बरेच, आता काही लोकांचे आपण नावही आठवत नाही, परंतु अशा लोकांबरोबर आम्ही सर्वांनी बरोबर घेऊन तो कार्यक्रम यशस्वीरित्या फार चांगल्या प्रकारे पार पडला. आणि कोपरगावमध्ये एक वेगळं असं वातावरण तयार झालं. ज्यावेळेस कोपरगावचं केंद्र सुरू झालं त्याच्यानंतर आमच्या धामोरी गावामधलं एक पहिलं केंद्र आहे. कोपरगाव नंतर धामोरी ते पहिलं केंद्र सुरू झालेलं आहे. आणि ते केंद्र सुरू करत असताना काहीही ध्यानीमनी नसताना कोणी जमीन दिली, कोणी विटा दिल्या, कोणी काय जे सामग्री लागत असेल ती दिली. आणि एक फार सुंदर असं केंद्र आमच्या धामोरीमध्ये उभं राहिलं. तर अशा ह्या जुन्या आठवणी हे करत असताना आम्ही महाराजांकडे माऊलींकडे कधीही काही मागितलं नाही. आपण फक्त त्यांच्या सेवेत जरी राहिलो तरी आपल्याला सर्व काही मिळतं असा एक अनुभव आमचा आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपली जी नवीन पिढी आहे आज का थोड्याफार प्रमाणात भरकटत चाललेली आहे. आज काही लोक विक्षिप्त असे विचार मांडत आहेत आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये एक विशिष्ट निर्माण करण्याचं काम हे लोक करत आहेत. अशा गोष्टी घडू नये म्हणून आज तर मला सांगत राहतात की तुम्ही सांगितलं की आज जे मुलं इथं सगळे काम करत आहेत ते सगळे तरुण आहेत, नवीन मुलं आहेत, शालेय विद्यार्थी आहेत. आणि निश्चितच हे काम त्यांनीच केलं पाहिजे. म्हणजे याच्या संस्काराची जी शिदोरी आहे ते घेऊन त्यांचं पुढील आयुष्य ते मार्गक्रमण निश्चितच करतील, यात आपल्या कुणालाही काही शंका घ्यायचं कारण नाही. अशाच प्रकारचं काम जर आपण चालू ठेवलं तर आता भरती ओहोटी ही प्रत्येक कार्याला असते. म्हणून आपण त्यामधून काही खचून न जाता आपलं जे काम आहे ते जर आपण नियमित केलं, व्यवस्थित केलं, काहीही मनात न ठेवता केलं तर आपल्याला कोणतीही गोष्ट अडचणीची राहील असं मला वाटत नाही. सर्व करणारे, आपले पालन करणारे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गुरु माऊली आहेत आणि आता दादा आहे. अशी एक परंपरा जी आहे ती आपण कायम ठेवू आणि अशाच प्रकारचा मार्गक्रमण आपण सर्व करू अशी इच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी आमच्या सर्व मुलांचं कौतुक केलं आणि आपले सुंदर अनुभव सांगितले. निश्चित आपले सर्व अनुभव जे आहेत अगदी प्रेरणादायी आहेत. आणि मला खूप आनंद वाटला की तुम्हाला सद्भाग्य लाभलेलं आहे की आदरणीय दादांना तुम्ही घेऊन येत होते. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी खूप पूजनीय आहात. दादांना घेऊन येणं म्हणजे तुम्ही सुद्धा दादांना तुमचा म्हणजे जो काही संपर्क आहे त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं सोनं झालेलं आहे. त्यापैकी कोपरगावमध्ये आपले जे काही मंडळी आहेत त्यापैकी आपण सर्व मान्यवर आहात. आम्ही सर्व भाग्यवान आहोत
की आपण आमच्या समोर आदरणीय भाऊ असतील, तुम्ही आहात, आदरणीय तात्या आहेत, गिरमे काका आहेत, रुईकर काका आहेत. रुईकर काकांनी सहज एकदा सांगितलं होतं की मोरेदादांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम होता, त्याला मी हजर होतो. तेव्हा आम्हाला इतका आश्चर्य वाटलं की स्वतः तुम्ही, आम्ही त्यांना 4-5 म्हणतो तुम्ही खरं बोलताय का? ते म्हटले मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. मला बाकी नसेल भाग्य लाभलं, मला जाता नाही आलं सप्ताहाला कधी, कारण तुम्हाला त्या विसर्जनाला मी तिथे गेलो होतो. म्हणजे आम्हाला एक विशेष वाटते या गोष्टी ऐकल्यावरती, आणि निश्चित नवीन सेवेकऱ्यासाठी एक चांगला अनुभव असतो आणि काहीतरी त्यातून शिकायला भेटतं. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये आज आपल्याला जे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय जिल्हा प्रतिनिधी श्री माणिकराव तात्या वडतेले हे उपस्थित झाले. त्यांच्या समवेत माऊलीजी शेळके, बाळासाहेबजी तळवले सर, जिल्हा प्रशिक्षक नितीनजी गोरे, स्वप्नजी इनामके, या सर्वांचं परत एकदा आपण मनपूर्वक स्वागत करूया. त्यानंतर मी जिल्हा प्रशिक्षक सन्माननीय बाळासाहेबजी तळवले सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. श्री स्वामी परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय दादासाहेब यांना कोटी कोटी प्रणाम. गावातील ग्रामदैवतांना त्रिवार वंदन. आणि मीटिंगच्या निमित्ताने जमलेले सर्व भाविक सज्जन सेवेकरी बंधू आणि भगिनींनो आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक माणिक तात्या, आमचे स्वप्नील भाऊ असतील, नितीन भाऊ असतील, सर्व सेवेकरी मीटिंगच्या निमित्ताने आपण जमलेला आहात. खरं तर आपण बघतो आपलं ही गुरुपौर्णिमा ते पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत जो काय आपला 1 वर्षाचा कार्यकाल असतो, 1 वर्षामध्ये कार्य करण्यासाठी तुम्ही म्हणता वर्षातच कार्य करायचं का? आपल्याला अहोरात्र कार्य करायचं आहे, पण एक कार्य प्रणाली असावं. कुठंतरी एक आपण ज्याला सांगतो दिशा दिली तर दशा होत नाही, त्याप्रमाणे परमपूज्य गुरुमाऊलींनी